सह्याद्रीच्या कुशीत दडलेला इतिहास आणि शिखरांवरून दिसणारे अथांग क्षितिज. ट्रेकिंग म्हणजे केवळ चालणे नव्हे तर स्वतःला नव्याने शोधणे होय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात? आपलं पुन्हा एकदा आपला चॅनल काशी केशरमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अत्यंत अवघड असं समजलं जाणारा मोरुशीचा भैरवगड एक्सप्लोअर करणार आहे, चढाई करणार आहे आपण. त्या अगोदर आपण जुन्नरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं आपण दर्शन घेतलं आणि आता आपण माळशेज घाटातनं चाललोय. हा बघ माळशेजकडे जाणारा रस्ता. सरपाते साहेब पुढे बसलेत. प्रज्ञानकुल सर नमस्कार. गाववाले आणि शेजारी शिवदे सर आणि कांबळे सर. मित्रांनो, आपल्याला हा जो पुढे दिसतोय तो हरिश्चंद्रगड. बघा तो गडांचा गड हरिश्चंद्रगड. आणि हे आमचे दुसरे हरिश्चंद्र मित्र. आम्ही शनिवारी दुपारी ठीक 2:30 वाजता तळेगाव दाभाडे येथून जुन्नरला निघालो. जुन्नरमध्ये शिवजन्मभूमीचे दर्शन घेतले आणि पुढं खुबी गावात आमचे मित्र श्री भरत शिरसाट यांच्या घरी आम्ही गेलो. खुबी हे गाव पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या एकदम बाँड्रीवर आहे. या ठिकाणांचे नजारे फार चांगले आहेत दिसतात. ह्याच्याच पाठीमागं कोकण कडा आहे. इतकं सुंदर असं ठिकाण आहे. आता आपण खुबी या ठिकाणी होतो. खुबी गावामध्ये आपले मित्र श्री भारत शिरसट यांच्या घरी आपण नाश्ता केला आणि आता आपण MTDCच्या तिथे चाललो आहे. या ठिकाणचा पॉईंट्स एकदम मस्त असे आहेत. भरत शिरसाट यांच्या गावात आलोय आपण आता. हा ताराराणीचा सुळका आणि हा हरिश्चंद्रगड. आणि ह्याच्या पाठीमागं जो दिसतोय ताराराणीच्या सुळक्याच्या पाठीमागचा हा कोकण कडा. भैरवगडाच्या पायथ्याचं मोरुशी हे गाव तळेगावपासून साधारणतः 131 किलोमीटर आणि जुन्नरपासून
44 किलोमीटर अंतरावर आहे. अहिल्यानगर व कल्याणला जोडणाऱ्या माळशेज घाटामध्ये हे गाव आहे. मोरुशी गावातील भैरवगडाच्या कमानीलगत मनूचा धाबामध्ये आम्ही संध्याकाळचं जेवण केलं आणि पहाटे या ठिकाणी आम्ही उठून तयार झालो. प्रोफेशनल ट्रेकर भास्कर यांच्या सूचनेनुसार आम्ही पहाटे 4 वाजताच मनूच्या धाब्यावर तयार होऊन ट्रेकसाठी आलो. त्याचे हे गिअर्स आहेत सगळ्यांचे. विथ गिअर्स. कुठं चालला तुम्ही? भैरवगड. ओके 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 ओके. मित्रांनो, आपण सकाळी 4:15 जात आपण चाललेलो आहोत. हे आमचा सगळा ग्रुप आता चालू झाला आहे भैरवगडच्या दिशेने. ओके. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे आमच्या ग्रुपने निर्णय घेतला पहाटेच ट्रेक करण्याचा. पहाटे 4-4:30 वाजता भैरवगडाच्या पायथ्याने आम्ही आता निघालो आहे. साधारणतः 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे मोरुशीपासून भैरवगडाचा पायथा. तर चला पाहूयात, आपण सगळी बॅटरीज घेऊन चालले. तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर बॅटरी बंद करतो म्हणजे लक्षात येईल. दिसतंय काय? काहीच नाही, फक्त जंगल. गवताची काडी हलू देणार नाही असा आजचा नवनाथ. आणि आता खरा मावळा म्हणलं तर आज नवनाथ भैरवगड राहिलेला आहे. कारण आणि भैरवगडच्या पायथ्यावर केंद्रशासित प्रदेशातले माणूस पहिली गोष्ट. अरे मला सगळ्यात अगोदरची महत्वाची गोष्ट, त्यांना ऊर्जा कुठून मिळाली तर ते त्यांना ही उमेद मिळाली. सोबत केंद्रशासित प्रदेशाचे अध्यक्ष जानराव सर पण होते. फोटोमध्ये अगोदर 12वे सर कडीलाच होते, शर्टिंग करून बसलेले. आणि हे सगळे काय म्हणायचे, तरुण मंडळ बसलेलं होतं, हे म्हातारे म्हणून पुढे बसवले. तिची ताकद तयार झाली ना, ताकदीमुळे हा एवढा तोडतोय. नवनाथ गुरुजी तालीमचा पहिलवान. जय शिवराय. आज आम्ही सकाळी 4:30 वाजता ट्रेक सुरू केलेला आहे आणि हा भैरवगड आमचा 75% चढायचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आता पायऱ्या लागतात. सोबत भाऊसाहेब आणि भास्कर यांचं मार्गदर्शन, व्हिडिओ शूटिंग अतिशय छान. DSK असतील, डोंबेसर असतील, सर्वच हा ग्रुप एक मोहात बघा. सगळे घाम आलेला आहे सगळ्यांना, अतिशय दमलेले आहे. परंतु हा डोंगर, हा किल्ला पाहण्याची सगळ्याची एक मनातून इच्छा आहे आणि हा किल्ला आम्ही 9:30 पर्यंत सर करून खाली येणारच. आपल्या सोबत सगळं साहित्य सोबत आहे. साहित्य आपल्या प्रत्येक प्रिकॉशन सगळ्यांनी घेतलेले. भास्करने काही सूचना दिलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर तो सूचना देणार आहे, त्या पद्धतीने आम्ही फॉलो करणार आहोत आणि हा भैरवगड यशस्वी पूर्ण करणार. फ्रेंड्स ग्रुप हेल्थ इज वेल्थ. चला. एक मिनिट. एकच मिनिट. हो चला आता. चला चांगली आहे. फोटो घ्या ना आमचा.
मित्रांनो, आता आपण भैरवगडाच्या पायथ्याला हा जो सुळका दिसतोय ह्या सुळक्यावर आपल्याला चढायचं आहे. भैरवगडाची आज चढाई करायची. मित्रांनो, आता आपण भैरवगडाच्या पायथ्याला आलोय. हा जो भैरवगडाचा सुळका आहे, जो प्रसिद्ध आपण अनेक व्हिडिओजमध्ये पाहिला असेल, अनेक शॉर्ट फिल्ममध्ये पाहिला असेल, हाच तो भैरवगड. आणि आमचा हा ग्रुप चालू आहे पुढं. नेहमीच आमचा ग्रुप अशा चढाईंमध्ये अग्रेसर असतो. आमचे शेजारी आणि पक्के मित्र शिवदे सर हे पुढं दिसतात बघा. आमचे मार्गदर्शक आणि ग्रुपचे ॲडमिन डोंबे सर भैरवगड हे सर्व लोकांना आमच्या बरोबर नेहमीच बरोबर घेऊन चालतात. आणि पुढं आमचे IITians सरपंच साहेब, त्यांनी लय अति केलंय, लय इतकं चाललेत. दिवसातनं 30-32 किलोमीटर चालणारा व्यक्ती. नाही, चाललं पाहिजे. आमचं पण दररोजचं वॉकिंग कमी झालं बरं का. दररोजचं वॉकिंग कमी झाले, चाललं पाहिजे. घनदाट जंगल. आम्ही रात्रीच या ठिकाणी मोरोशीच्या पायथ्याला आम्ही रात्री थांबलो. आणि आता पहाटे 4:30ला आम्ही निघालो, चढाई केली. आता किती वाजले? 6:30 वाजलेत आता. आज फ्रेंड्स ग्रुप भैरवगड हा अत्यंत कठीण समजणारा हा ट्रेक, आणि हा ट्रेक पूर्ण करण्याची अनेक दिवसापासूनची मनीषा होती आणि ती आज पूर्ण होत आहे. पाठीमागे आपण जो पाहताय तो भैरवगडचा सुळका खूप कठीण टॉपला जायचं आपल्याला. या ठिकाणी आम्ही दोरीच्या सहाय्याने क्लाइम्बिंग आणि त्यानंतर उतरताना रॅपलिंग हे या ठिकाणी केलं जाणार आहे. एक थ्रिलिंग ज्याला म्हणतात त्याचा अनुभव निश्चितच येईल आणि हा ट्रेक केल्याचं एक वेगळं समाधान मिळेल. धन्यवाद. भैरवगड. भैरवगड बरोबर. म्हणजे आम्ही वेगळा टाकायची गरज नाही. सपला विषय करून टाक. ऍक्सेप्ट करायचं. व्हिडिओ करा. यायचं का पुढल्या महिन्यात एकदा? शिंदेवाडीला जाऊ. शिंदेवाडी. शिंदे टेकडे डोंगरगाव. बरं काय सॉरी तुम्हाला. चलो. चला. आडकर पुढे गेले. काय नाही त्या नाव कुठं एकटाच गेलाय का? बिबटे यायचे बरं जागा जायला बालती चाललं तर पुढे लावायची गरज आहे सध्या. नंतर लावा. लावू दे काय गरज नाही. बर. आज जगा बघ. पुढं कसं आहे? यस. ओके.
यस खोलदरी आणि या खोलदरीत फ्रेंड ग्रुप आलेला आहे. चालू चालू आहे आपण. चुकीला माफी नाही, हाताला दोरी धरून एका हातात चालू केलं दिसतं. तर लाल येत आहे ना. हा लाल आहे लाल आहे चला चालू आहे. एका हातात दांडक गुड बरोबर नाही दांड व्हिडिओ शूटिंग चालू आहे. वर पण घेतले आणि खाली तुम्ही दरीतून आहात. ही दरी खाली ओके. हे अशा पद्धतीने शिवदेव भाऊसाहेब नवनाथ गुड कमान चला चला पुढे निघून चला. चला लवकर निघून चला ओके बंद करू का ते हा करा की. हा एकच घ्या एकच घ्या. व्हिडिओ चार्जिंग नाही पॉवर बँक घेतो. पॉवर बँक द्यायला कोण जायचं तिथून जा. आज काय म्हणणार आहे ना. Alone, I spend another night. I close my book, I dim the light. I wait for sleep to numb my lonely ache. No rest I find inside my bed. No rest but yearning thoughts and आम्ही आता मोरुशी ते भैरवगड ही जी 5 ते 5.5 किलोमीटरची चढून चढून भैरवगडाच्या पायथ्याला पोचलेलो आहोत. नाही ना तुम्ही कॉर्नर बिअर आता का धरली त्यांनी विचारलं येतच नाही कॉर्नर. अरे घ्या ना व्हिडिओ घ्या व्हिडिओ. चला चला चला. भैरवगड आला 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 आला. भैरवगड आला. या वरतून कोणीतरी आमचा पण इकडं नाही थांबलेच नाही मित्रांनो ह्या मुळीत जायचंय. बाहेर थांबा थांबा गर्दी झाली काठी अडकली बाहेर निघाली. काठी कशा
उचला काठी वर उचला मध्ये वर लावून करा हो लावून टॉप टू बॉटम आलं पाहिजे मी आलो पाहिजे कोण आहे इथं अशोक भाऊ मी दिसलो तुमच्याकडे का बटन क्लिक करतात ना मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड घावर शिवराज 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 राजार शिवराज 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 राजार शिवराज 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 राजार शिवराज 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 राजार हित पाय ठेवण्या अंदी चार दोस्त कर बर हित पाय ठेवण्या अंदी चार दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार वारथाय वनवा कसा कसा तुला झेपल वारथाय वनवा कसा कसा तुला झेपल मराठा यो आता मराठा यो आता मराठा यो आता उभी पाठशाही ठोकल हा चालू झालं प्या पाणी काय होत नाही काय होते पाणी पिलं तरी चालू झालं सर यस सर
भैरवगडाचा सुळका आम्ही मोठ्या प्रयासाने दोरखंडाच्या व मित्रांच्या साह्याने आम्ही वर चढलो आणि वर जो आम्हाला आल्यानंतर आनंद झाला ह्याच्यासारखा दुसरा आनंदच आम्हाला मिळू शकत नाही. गड किल्ले का महत्त्वाचे आहेत, गड किल्ले सर केल्यानंतर किती आनंद होतो हे आम्हाला वर आल्यानंतर या गड किल्ल्याचं किंवा शिखरावर दिसणारं निसर्गाचं सौंदर्य पाहून आम्हाला जाणवलं. मित्रांनो पहा भैरवगडाचं ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं क्षणचित्र पहा किती जबरदस्त आहे. चल मोड़ दे उसका पुंजारा सात आसमां चीरे अब सात समंदर धीरे चल सात सुरों में कर दे ये ऐलान. हिम्मत है तो रोको और जुर्रत है तो मानो रे आज हथेली में रखती है जान. खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून, खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून. दुरीला झटका देऊ नका. तर एक एक जाऊन द्या आणि जाऊन द्या हळूहळू. घाबरू नका बरं का. हा. चला शोध सर चला. डबल नका येऊ. तुम्ही पण कशाला धोका घेताय रे बाळांनो. धोका कशाला पत्करताय. आम्ही आता दोरीच्या साह्याने हा डोंगर खाली उतरतोय. मित्रांनो भैरवगड चढण्यापेक्षा हा वाईट अनुभव आहे, फार वाईट अनुभव आहे. चढायला जो त्रास त्याच्या दुप्पट त्रास उतरताना होतो. आणि आता आम्ही भर उन्हाचं 11:15 वाजलेत दुपारच्या. भर उन्हात उतरतोय, निस्ती लहलाई चालली.
ह्या ट्रेकला तुमच्याबरोबर 3 ते 4 लिटर पाणी पाहिजेलच. काळजी घ्या. चला मित्रांनो, आता आपण हा पॉईंट झाला की खाली आता डायरेक्ट खाली येतोय. मला वाटतं आम्ही 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झाला उतरतोय नुसतं. आणि इतकी जसं चढताना एकदम स्टीप चढाई आहे तशीच असे खोल असा उतार आहे. अवघड आहे. चला मित्रांनो, आता आपण माळशेज घाटामध्ये आहोत. माळशेज घाटाच्या आता जो आहे ते पुढं दिसतंय हे माळशेज घाटामधील मंदिर आणि ह्याच्याच पुढं प्रसिद्ध असा तो बोगदा आहे की जो आपण बोगदा नेहमी पाहतो. माळशेज घाटातील प्रसिद्ध असा हा बोगदा. मित्रांनो, मी आपल्याला मोरुशीचा भैरवगडाचा चढाई ट्रेक हा आपल्याला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आपल्याला हा प्रयत्न आवडल्यास आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनाही सांगायला विसरू नका.